आता तुम्ही सध्या प्रचारात फिरतायत, लोकांचा, नागरिकांचा, मतदारांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे? म्हणजे काय नेमकं भावना आहे? आता तुम्ही एक युवा नेतृत्व आहात, या निवडणुकीला सामोरं जात आहेत. तर या सगळ्यांमध्ये मतदार राजा जो आहे, त्याची काय भावना व्यक्त होते? नेमकं काय त्याच्या मनात अपेक्षा आहे, की उमेदवार कसा असावा? आता तसं पाहिलं तर मला पहिलं सरपंच पदापर्यंत माझे टार्गेट सेट होतं. मी ते पूर्ण केलं. त्याच्यानंतर कोरोना काळ आला आणि कोरोना काळ आल्याच्यानंतर मी ग्राउंड लेवलला लोकांच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. मला ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी मी फक्त गावापुरतं मर्यादित न राहता गटातील असेल, बागातील असेल, मी ह्या लोकांच्यासाठी माननीय प्रदीपदादा कंद असतील, राहुलदादा कुल असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी मला केलेल्या सपोर्टमुळे कुठली अडचण आली माझ्या पातळीवर मी सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही सुटली तर मला तिथं जाऊन माझी ती अडचण सॉल्व्ह होती हा विश्वास मी लोकांना दिला. त्याच्यामुळं माउथ पब्लिसिटी झाली की ह्या ठिकाणी वडगाव रसायला सचिन शालारकडे गेलं की आपलं काम होतंय आणि ह्या भावनेतून लोक मला कनेक्ट होत गेले. बरोबर. माननीय प्रदीपदादा कंद यांची आमदारकीची तयारी चालू होती. त्याच्यामुळे ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असल्यापासून, अध्यक्ष असल्यापासून ते आजपर्यंत किमान 12 वर्षाचा कार्यकाळ आहे की मी फक्त आणि फक्त जनतेसाठी पूर्ण वेळ देऊन लोकांचे प्रश्न सोडत राहिलो. आणि प्रदीपदादांचं आमदारकीचं समजा तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचं राहिलं व ते संघटन आता माझ्या कामाला आलं. प्रत्येक गावामध्ये प्रत्येक माणसापर्यंत गेलोय, प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात गेलोय. मग ते पूर आले असेल तर पूरग्रस्तांना मदत केलेली असेल, कोरोना काळात प्रत्येक माणसाच्या प्रत्येक घरी जाऊन त्यांची विचारपूस करण्याची असेल किंवा त्यांचं हॉस्पिटलचं काही असो. कोरोना काळात सगळे घरात होते पण मी पूर्ण वेळ जनतेत होतो, हे सगळ्यांना ज्ञात आहे. आणि हे सगळे लोक त्या आता मला भेटून सांगतात की तुम्ही आम्हाला प्रचार करत असताना फिरताना लोक सांगतात तुम्ही आम्हाला एवढी मदत केलेली आहे. काही लोक इतके असंख्य लोक आहेत की माझ्या सुद्धा लक्षात नाही की मी कोणाला काय मदत केलेली आहे आणि मी निस्वार्थी करतो. बरं, आम्ही गावात फिरलो, अनेक विकास कामं या माध्यमातून दिसून आली. आम्ही फिरत असताना आणखी कोणती अशी प्रमुख विकास कामं आहे की जी तुम्ही केलेली आहे, सत्तेत असो किंवा नसो, पण विकास कामांना प्राधान्य दिलं? विकास कामांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जेवढं मी शाळेला महत्व दिलं, शिक्षणाला महत्व दिलं, त्याचप्रमाणे आरोग्य पण चांगलं सदृढ राहिलं पाहिजे. बरोबर. मुलं आपली निर्व्यसनी राहिली पाहिजे. बरोबर. आणि जो मुलगा व्यायामाकडे वळतो तो शक्यतो निर्व्यसनाकडे राहतो असं मी आजपर्यंत पाहत आलेलो आहे. त्यामुळं मी सर्वात प्रथम गावचं तरुणांचं संघटन पहिल्यापासून होतं. मी चांगल्या प्रकारे सुसज्ज असे तालीम माझ्या गावासाठी उपलब्ध केली. त्या तालमीला माननीय प्रदीपदादा कंद असतील, राहुलदादा कुल असतील यांच्या माध्यमातून मी 18 लाखाची मॅट मी गावाला क्रीडा विभागाकडून उपलब्ध केली. आणि जिम पण अद्ययावत आपण एक 15 लाखाची जिम संदीप बाप्पा बोंडवे असतील, त्याचबरोबर आमचे आबासाहेब असतील, सोनवणे असतील, त्यावेळेस तत्कालीन अध्यक्ष होते, आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही क्रीडा विभागाकडून एक अद्ययावत जिम मिळवली. अशा प्रकारची आम्ही जिम आणि व्यायामशाळा चांगली केली. व मी मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वप्रथम मी गावातले सर्व मंदिर रंगकाम केले, त्यांची डागडुजी केली. गावामध्ये रासावी तीर्थक्षेत्र श्री रासाई देवी क दर्जा आहे तिथं दर्शन बारी नव्हती, दर्शन बारी केली. त्याचबरोबर लोकवर्गणीतून आम्ही अन्नछत्र या ठिकाणी चालवतो नवरात्रामध्ये, त्या ठिकाणी अन्नछत्रासाठी शेड उपलब्ध केलं. अशा प्रकारचे खूप कामं केलेले आहेत. म्हणजे एका लोकप्रतिनिधीकडून ज्या अपेक्षा आहेत त्या तुम्हीच पूर्ण करण्यास सुरुवात केली का? हा, तेच. आता मग आपण पण सुरुवातीच्या काळात मध्ये ज्या ग्राउंडवरती काम करण्याची सवय होती त्याच्यामुळे लोकांच्या समस्या मला माहिती होत्या आणि मी त्या समस्यांवर फक्त काम करत गेलेलो आहे. आणि त्याच्यामुळे माझं एवढं जे वटवृक्ष कामांचं उभं राहिलं आहे, त्यामुळे माझं वटवृक्ष उभं राहिलेलं आहे. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.